27 जुलै 2026 पासून शनी वक्री होत आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का की साडेसाती आणि ढय्येपासून मुक्त असलेल्या तूळ आणि वृश्चिक राशीसाठी हा काळ थेट करोडपती बनवणारा ठरू शकतो. कसं ते बघूया. नमस्कार. 27 जुलै 2026 पासून न्यायदेवता शनिदेव जलतत्वाच्या मीन राशीमध्ये वक्री होत आहे. हा वक्री काळ पुढचे 138 दिवस असणार आहे. मागील भागांमध्ये आपण मेष ते कन्या राशीचं सविस्तर विश्लेषण पाहिलं. आजच्या या तिसऱ्या भागात आपण बोलणार आहोत 3 अत्यंत महत्त्वाच्या राशींबद्दल, म्हणजेच तूळ, वृश्चिक आणि धनु. ज्योतिषप्रेमींनो, ज्योतिषशास्त्राच्या नियमानुसार वक्री शनिदेव मागच्या घराची देखील फळं देतात. या 3 राशींपैकी एका राशीला शनीची चतुर्थ ढय्या सुरू आहे, तर 2 राशी साडेसाती आणि ढय्येपासून पूर्णपणे मुक्त आहेत. ऑगस्ट महिन्यातील 2 ग्रहणं मंगळ, राहू आणि केतूची स्थिती पाहता या 138 दिवसात तुमच्या नोकरी, व्यवसाय, आर्थिक स्थिती आणि आरोग्यावर काय परिणाम होईल, कोणती काळजी घ्यायची आहे आणि त्यावर करायचे विशेष उपाय, मंत्र, दान, ब्रेसलेट आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. चला थेट विषयाला सुरुवात करूया. मित्रांनो, तूळ राशीसाठी शनिदेव हे तुमच्या कुंडलीत चतुर्थ आणि पंचम या अत्यंत शुभ स्थानाचे स्वामी असून ते तुमच्यासाठी मुख्य कारक ग्रह आहेत. सध्या शनिदेव तुमच्या 6ष्ठ स्थानातून गोचर करत आहेत. तुम्हाला कोणतीही साडेसाती किंवा ढय्या सुरू नाही. 6ष्ठ स्थानातून वक्री झालेले शनिदेव तुम्हाला तुमच्या पंचम स्थानाची देखील फळं देतील. हा वक्री काळ तूळ राशीसाठी वरदान ठरू शकतो. ज्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणात अडचणी येत होत्या त्या दूर होतील. जुनी अर्धवट राहिलेली कामं किंवा अभ्यास तुम्ही पूर्ण करू शकता. संतती प्राप्तीसाठी प्रयत्न करणाऱ्या जोडप्यांना शुभ वार्ता मिळू शकते. बुद्धी किंवा कौशल्याच्या जोरावर तुम्ही नोकरी, व्यवसायात मोठी झेप घ्याल. मीन राशीतील वक्री शनीची दृष्टी तुमच्या अष्टम स्थानावर अर्थात वृषभ राशीवर पडत आहे. अचानक धनलाभाचे योग येतील. मात्र गुप्त शत्रूपासून सावध राहा. वाहन जपून चालवा. 6ष्ठ स्थानातल्या शनिदेवांची सप्तम दृष्टी तुमच्या द्वादश स्थानावर पडत आहे, अर्थात तिथे कन्या राशी येते. परदेशवारीचे आणि परदेशी कंपनीतून लाभाचे योग येतील, पण विनाकारण होणारे खर्च नियंत्रणात ठेवावे लागतील. शनीची दशम दृष्टी तृतीय म्हणजे परिश्रम स्थानावर येत आहे. तुमच्या कष्टांना, परिश्रमांना आता योग्य दिशा मिळेल. तुमच्या पराक्रमात वाढ होईल. रखडलेली कामं तुम्ही स्वतःच्या मेहनतीने पूर्ण कराल. तूळ राशीसाठी विशेष उपाय. शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी रोज संध्याकाळी ओम शम शनैश्चराय नमः या मंत्राचा जप करा. शनिवारी काळे तीळ, मोहरीचं तेल किंवा काळे कपडे गरजू व्यक्तीला दान करा. तुमची निर्णय क्षमता, नसीब अधिक मजबूत करण्यासाठी लॅपिज लाजुली किंवा ब्लॅक अगेटचे ब्रेसलेट धारण करावे. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी शनिदेव हे तृतीय आणि चतुर्थ स्थानाचे मालक आहेत. सध्या शनिदेव तुमच्या पंचम स्थानातून अर्थात 5व्या घरातून गोचर करत आहे. तुम्हाला सध्या कोणतीही साडेसाती किंवा ढय्या सुरू नाही. पंचम स्थानात वक्री झालेले शनिदेव तुमच्या चतुर्थ स्थानाची देखील फळं देतील. जर तुमचं नवीन घर, जागा, जमीन किंवा गाडी घेण्याचं स्वप्न अनेक दिवसांपासून रखडलेलं असेल तर या 138 दिवसात ते पूर्ण होण्याचे मजबूत योग आहेत. घरात सुखशांती नांदेल. माता पित्यांशी असलेले संबंध सुधारतील. जुनी कौटुंबिक प्रॉपर्टीची कामं मार्गी लागतील. शनीची दृष्टी सप्तम स्थानावर अर्थात वैवाहिक जीवनात जोडीदाराची चांगली साथ मिळेल. भागीदारीच्या व्यवसायात नवीन करार होऊ शकतात. शनिदेवांची सप्तम दृष्टी एकादश स्थान अर्थात लाभस्थानावर आहे. आर्थिक आवक वाढेल. जुने अडकलेले पैसे किंवा उधारी परत मिळण्याची शक्यता आहे. शनिदेवांची दशम दृष्टी तुमच्या द्वितीय स्थान अर्थात धनस्थानावर आहे. बँक बॅलन्स वाढेल, पण बोलण्यात गोडवा ठेवा. कुटुंबात आर्थिक विषयांवरून चर्चा सकारात्मक होईल. वृश्चिक राशीसाठी विशेष उपाय. वृश्चिक राशीचे स्वामी मंगळ असल्याने शनिदेवांसोबत मारुतीची देखील सेवा करा. रोज हनुमान चालीसा किंवा ओम हम हनुमंते नमःचा जप करा.
शनिवारी गरीब मजुरांना किंवा कामगारांना अन्नदान करा. उडीद डाळीची खिचडी खायला द्या. सुखसुविधांमध्ये वाढ करण्यासाठी आणि मानसिक शांततेसाठी अमेथिस्ट ब्रेसलेट वापरणं उपयुक्त राहील. धनु राशीसाठी शनिदेव द्वितीय म्हणजे धन आणि तृतीय म्हणजे पराक्रम स्थानाचे स्वामी आहेत. सध्या शनिदेव तुमच्या चतुर्थ स्थानातून गोचर करत आहे. म्हणजेच तुमच्यावर शनिदेवांची छोटी साडेसाती अर्थात चतुर्थ ढह्या सुरू आहे. ढह्या सुरू असतानाच शनी वक्री होत असल्याने ते तुमच्या तृतीय स्थानाची देखील फळं देतील. त्यामुळे तुमच्या आत्मविश्वासात आणि पराक्रमात वाढ होईल. जी कामं कठीण वाटत होती ती तुम्ही तुमच्या हिमतीवर पूर्ण कराल. लहान भावंडांसोबत जुने मतभेद असतील तर ते दूर होतील. लहान आणि फायदेशीर प्रवासाचे योग येतील. नोकरीमध्ये तुमच्या कामाचं कौतुक होईल. शनिदेवांची तृतीय दृष्टी तुमच्या षष्ठ स्थानावर आहे. विरोधक किंवा शत्रू तुमच्यावर हवी होण्याचा प्रयत्न करतील, पण तुम्ही त्यांना नामोहरम कराल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. शनिदेवांची सप्तम दृष्टी तुमच्या दशम स्थानावर अर्थात कन्या राशीवर येत आहे. कर्माच्या ठिकाणी म्हणजे ऑफिसमध्ये कामाचा ताण वाढेल. वरिष्ठांशी जुळवून घ्या. विनाकारण वाद टाळा. शनिदेवांची दशम दृष्टी तुमच्या प्रथम स्थानावर अर्थात तुमच्या राशीवर आहे. शनीची सरळ दृष्टी तुमच्या राशीवर असल्याने मानसिक ताण किंवा थकवा जाणवू शकतो. योग्य नियोजन करून पुढे जा. धनु राशीसाठी विशेष उपाय. ढह्येचा प्रभाव कमी करण्यासाठी रोज सकाळी किंवा संध्याकाळी महामृत्युंजय मंत्राचा किमान 11 वेळा जप करा. शनिवारी काळे बूट, छत्री किंवा घोंगडीचं दान करा. पक्ष्यांना 7 धान्य खाऊ घाला. ढह्येचा नकारात्मक प्रभाव टाळण्यासाठी आणि मानसिक संतुलन राखण्यासाठी ब्लॅक अगेट ब्रेसलेट घालणं अत्यंत आवश्यक आहे. तर ज्योतिषप्रेमींनो, 27 जुलै 2026 पासून सुरू होणाऱ्या शनीच्या या 138 दिवसाच्या वक्री काळात तूळ, वृश्चिक आणि धनु राशीच्या आयुष्यात काय बदल घडणार आहे ते आपण पाहिले. शनिदेव कष्टाचे फळ देतात, त्यामुळे प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहा. तुम्हाला तुमच्या राशीबद्दल काही प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि पुढील शेवटच्या भागात आपण मकर, कुंभ आणि मीन राशींचं विश्लेषण पाहणार आहोत. कुंभ आणि मीन या राशींची साडेसाती देखील सुरू आहे. त्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढील भागात. तोपर्यंत धन्यवाद. जय शनिदेव. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे. त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.